रुपाली चाकणकरचा राजीनामा झाला म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असं अजिबात नाही. आणखीन खूप काही गोष्टी शिल्लक आहेत. रुपाली चाकणकर ही या संपूर्ण प्रकरणामधली एक अत्यंत छोटी बाब आहे असं मला वाटतं. परंतु अशा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये घडत असताना राज्यामध्ये जादू टोना विरोधी कायदा अस्तित्वात असताना राज्याचं सरकार काय करत होतं? का सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री हे सगळे जाऊन अशोक खरातच्या दारामध्ये जाऊन त्याचा प्रसाद ग्रहण करत होते? काय करत होते नेमकं? हाही अत्यंत महत्वाचा विषय आहे. अहो, रुपाली चाकणकरनं राजीनामा दिला, ते राजीनामा द्या एवढ्यावर हा प्रकरण संपणार नाही. महाराष्ट्राच्या सरकारने या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना या जिल्ह्यातले पोलीस, या जिल्ह्याचं प्रशासन, या जिल्ह्याचा पालकमंत्री, या जिल्ह्यातले मंत्री काय करत होते? हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. अशोक खरात, त्याला कॅप्टन फाईल असं म्हटलं जातं, पण ही कॅप्टन फाईल खूप मोठी आहे मित्रांनो. 50 व्हिडिओ सापडले, 100 व्हिडिओ सापडले, किंवा राज्य मंत्रिमंडळातले विरोधी पक्षातले काही लोक तिथे जाऊन आले, एवढ्यावर हा विषय संपणार नाही. किंवा गेल्या 4-5 वर्षापासूनही हा विषय सुरू नाही, अधिक काळापासून हा विषय चालू आहे. आम्ही जेव्हा या भागातल्या काही ज्येष्ठ पत्रकार मित्रांशी बोलतो तेव्हा एक बाब गंभीरपणे पुढे आलेली आहे. आता त्याची प्रॉपर्टी किती आहे, त्यानं काय खरेदी केला, कशा पद्धतीनं त्यांनी कांड केलं वगैरे सगळं आपण ऐकलंय अनेकदा. गेली 4-5 दिवस आपण यावर सातत्याने ऐकतच आहोत, वाचत आहोत. केवळ 50-100 महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नाही मित्रांनो. 5,000पेक्षा जास्त महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 5,000पेक्षा जास्त. मी हा नवा आकडा सांगतोय. त्याचं कारण असं आहे की या महाराजाकडनं गंडेदोरे घेण्यासाठी, मंत्रतंत्र टाकून घेण्यासाठी, करणी भारामती काढण्यासाठी, किंवा एखाद्यावर करण्यासाठी, किंवा घरात सुखशांती नांदावी यासाठी, मुलाचे शिक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी, मुलीची लग्न व्हावीत यासाठी, किंवा अनेक भोंदूगिरी जी काही होती त्यासाठी नगर जिल्ह्यातल्याच नव्हे तर अनेक ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य महिला या बाबांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येत होत्या, आल्या होत्या. आणि मग आता असा जेव्हा प्रकार उघडकीस आलेला आहे तेव्हा या साऱ्या की ज्या महिला या अशोक खरात यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गेल्या होत्या ना, त्यांचं जगणं आता खूप मुश्किल झालेलं आहे. खाली मान घालून त्यांना जगावं लागतंय. चेहरा दाखवायची सुद्धा त्यांना लाज वाटते. मी म्हणत नाही की सर्वच महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार झाले किंवा सर्वच महिलांवर या भोंदू बाबाने, अशोक खरातने गैरप्रकार केलाही नसेल अनेकांवर. परंतु समाज आता त्यांच्याकडं अत्यंत संशयाच्या नजरेनं पाहतोय. आणि अशा वेळी सगळ्या महिला ज्या अत्यंत चांगल्या हेतूने या अशोक खरातच्या दरबारामध्ये गेल्या होत्या ना, त्यांची अवस्था आता कुटुंबात सुद्धा खूप कठीण झाली. त्यांचा स्वतःचा नवरा त्यांच्याकडे संशयानं बघतोय. घरातली, कुटुंबातली लोक सुद्धा संशयानं बघतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. माझे नगरचे मित्र सांगत होते की या प्रकाराने केवळ याला, अशोक खरातला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही, तर या अशोक खरातमुळं जे हजारो कुटुंब आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, अशा महिलांच्या संसारामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संशयानं पाहिलं चाललंय त्या सगळ्या महिला भगिनींच्याकडे सुद्धा. हे कसं दुरुस्त होणार आहे?
यावर कसा पडदा पडणार आहे? या सगळ्या गंभीर प्रकाराला केवळ एकटा अशोक खरात जबाबदार आहे असं नाही. अनेक राजकारणी मंडळी सुद्धा याला तितकीच जबाबदार आहेत. का जाता तुम्ही तिथे? एकनाथ शिंदे का भेटले तिथे जाऊन दर्शन घेतलं? दीपक केसरकर का गेलात आपण तिथे? उद्धव ठाकरे का भेटलात आपण या भोंदू बाबाला? काही नावं अजून समोर यायची आहेत, खूप नावं आहेत. धनंजय मुंडे यांचंही नाव आहे. जवळपास 70% मंत्रिमंडळ आणि माजी मंत्री सुद्धा या बाबाच्या दरबारामध्ये जाऊन एक प्रकारे त्या बाबाच्या या गैरकृत्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. आपण राज्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांनी आपलं 20 वर्ष खर्च करून आयुष्य किंवा स्वतःच आयुष्य अक्षरशः पणाला लावून खून स्वतःचा एके दिवशी होईल अशा पद्धतीनं या अंधश्रद्धेवर काम करून एक कायदा पास करून घेतला. आणि हा कायदा पास होऊन सुद्धा या राज्यामध्ये असा गैरप्रकार होतोय. या राज्यामध्ये आजही अंधश्रद्धेकडे गंड्या, दारू, काय म्हणतो, दोरी, छुमंतर, पाणी मंत्रून देणे, तांदूळ मंत्रून देणे, आणखीन काय प्रकार, खूप प्रकार आहेत. आणि ते फक्त नगरलाच आहेत असं नाही. या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजही या अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचं प्रचंड मोठं शोषण होत आहे. महिलांचंच नाही, समाजातल्या अनेक अडचणीतल्या लोकांचं, गरजू लोकांचं. हे भोंदू बाबा आहेत ना, भोंदू बाबा हे शोषण करतात, आर्थिक लूट करतात, फसवणूक करतात. आयुष्य उद्ध्वस्त होईल, बर्बाद होईल अशा पद्धतीचं हे काम करतात. आणि राज्याचं सरकार मात्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, शाहू फुले आंबेडकरांचं आहे, तेवढं म्हणून शांत राहतात. राज्यामध्ये अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे. ती करणार आहे का हे सरकार? आहे का या सरकारकडे ती दानत आणि ती शक्ती? उलट पक्षी धर्माच्या नावावर या पुरोगामी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माणसापर्यंत अंधश्रद्धा पसरविण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये अनेक माध्यमातून झालेलं आहे. समाजामध्ये असणारे, राज्यामध्ये असणारे जे साधू संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, प्रबोधनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेऊन जे महाराष्ट्रभर फिरतात, हेही लोक आपल्या कीर्तनामधून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. ते सगळेच करतात असं नसलं तरी 99% अशी लोक समाजामध्ये पुन्हा अंधश्रद्धा निर्माण करतात, समाजाला भीती घालतात, समाजामध्ये अस्थिरता निर्माण करतात. आणि मग या भीतीच्या पोटी, गरजेच्या पोटी आपल्यावर देवाचा कोप होऊ नये, आपलं वाईट होऊ नये, आपल्या कुटुंबातलं कोणी मरू नये, कुणाला रोगराई होऊ नये, यासाठी अशा भोंदू बाबाच्या दरबारामध्ये असे सगळे लोक जातात. या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, विज्ञानवाद नष्ट होत चाललेला आहे मित्रांनो. पुन्हा आपण पुराणाकडे निघालेलो आहोत, पुन्हा आपण आपल्या संविधानाकडून मनुस्मृतीकडे निघालो आहोत. त्याचं हे अत्यंत ज्वलंत आणि जाज्वल्य अशा स्वरूपाचं उदाहरण आहे. या महाराष्ट्राला पुन्हा संत तुकोबासारख्या संतांची आवश्यकता आहे, गाडगे बाबांची आवश्यकता आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आवश्यकता पुन्हा एकदा निर्माण होते. आणि हे जे आपले सुधारक होते, प्रबोधनकार ठाकरे यांची सुद्धाच गरज आहे. हे जे सुधारक होते, अशा सुधारकांची गरज आहे. परंतु असे सुधारक नाही आहेत. आता कीर्तनकार आहेत, हे कीर्तनकार एकच काम करतात. कीर्तनकार त्यांच्या समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या समाजाला एका राजकीय पक्षाच्या डोळीत टाकण्याचं काम हे सगळे कीर्तनकार मंडळी करतात. अंधश्रद्धा निर्माण करून, भीती दाखवून, कोप देवाचा होईल असं सांगून
आणि हा जो प्रकार घडलेला आहे अशोक खरातचा, कॅप्टन अशोक खरातचा, हा सुद्धा त्यापैकीच एक आहे. असे अनेक प्रकार महाराष्ट्रभर होत आहेत. महाराष्ट्राचं सरकार का करतंय? का कडक कायदा केला जात नाही? का असे सगळे महाराष्ट्रामधले हे जे भोंदूगिरी करणारे हरामखोर आहेत ना, या सगळ्याला एकत्र करून का डांबलं जात नाही? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ही तुमची जबाबदारी आहे. केवळ चाकणकरांना राजीनामा द्या म्हणून सांगून काम संपणार नाही. सरकारचे पाय सुद्धा खूप खोलात गुंतलेले आहेत आणि त्याची चौकशी करण्याची नितांत आवश्यकता आहे. चौकशी होईल न होईल, परंतु या पुरोगामी महाराष्ट्रानं सावध राहिलं पाहिजे, विवेकानं विचार करून जगलं पाहिजे. अंधश्रद्धेवर आणि कुठल्या तरी कुणाच्या तरी कोपाच्या भीतीनं आपण आपला संसार, आपला प्रपंच, या सगळ्या गोष्टी बर्बाद करतोय. आपण आता संविधानवादी राहिलो नाही, आपण आता विज्ञानवादी राहिलो नाही. पुन्हा आपली वाटचाल मनुस्मृतीच्या दृष्टीनं सुरू झाली आहे. यावर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.